वतीनं अध्यक्ष आणि अर्थातच माननीय धैर्यशील दादा पाटील माजी आमदार आणि आपणास विनंती करतोय की त्यांचे विचार या मंचावर प्रकट करावे। तत्पूर्वी आदरणीय रोहनजी कोपकर ॲडव्होकेट रोहनजी कोपकर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। नांदगाव मजगाव पंचक्रोशी कबड्डी मंडळ आणि मुरुड तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं आज अत्यंत देखणा असा कबड्डीच्या सामन्याचा समारंभ कबड्डीचा महोत्सव या ठिकाणी होतोय। या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित असलेले या स्पर्धेचे करते माझे सहकारी माननीय छोटनचे ज्यांनी अत्यंत समायोजित विचार या ठिकाणी या मंचावरून व्यक्त केले ते माझे नेते माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व जाणती मंडळी, सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू आणि बंधू भगिनी, मित्रांनो, अत्यंत चांगले आणि देखणे कार्यक्रम या ठिकाणी छोटन शेठ यांच्या माध्यमातून आपण अत्यंत कित्येक वेळा या ठिकाणी पाहत आलो आणि त्याचाच एक भाग म्हणून नमो चषक 2024चा आयोजनाचा हिस्सा म्हणून या ठिकाणी या देखण्या कार्यक्रमांचं इथे नियोजन करण्यात आलेलं आहे। मी तुम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देईन की कार्यक्रमाला असलेली शोभा जी प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि स्पर्धकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसायला हवी ती सर्व तुम्ही मंडळींनी या ठिकाणी दाखवलेली आहे। देशाला एक चांगला पंतप्रधान कित्येक दिवसानंतर या ठिकाणी मिळाल्यानंतर केवळ देशाची आन बाण आणि शान एवढंच नव्हे तर देशाची ताकद असणारा हा युवक, या युवकाला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा सशक्त करण्याचा प्रयत्न माननीय पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पक्षाला दिलेल्या आदेशाचा एक हिस्सा म्हणून या ठिकाणी नमो चषकाचं उद्घाटन या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे इथे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। आणि म्हणून निश्चितपणाने सांगेल की देशाची प्रगती झाली पाहिजे, समाजाची प्रगती झाली पाहिजे, युवकांची प्रगती झाली पाहिजे, याचा हिस्सा म्हणून तुम्ही आम्ही मंडळी या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये इथे काम करत राहू। हे राजकीय व्यासपीठ नाही आणि सर्व मंडळींना स्पर्धेचे लागलेले वेळ या ठिकाणी लक्षात घेऊन पुन्हा एकदा नांदगाव मजगाव पंचक्रोशीचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। चांगले या ठिकाणी स्पर्धा, चांगला समारंभ तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी केला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्व मंडळींचे अभिनंदन व्यक्त करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि